मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मोहनदरच्या किल्ल्यावर. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यात राहत असाल आणि सप्तशृंगीगड बघितलं असेल तर नेहमी एक प्रश्न पडतो बसमधून जाताना, तो म्हणजे समोर दिसणारा हा डोंगर आणि त्याला असलेलं ते मोठं निढं. बघा, आत्ता आपण तिथे जाणार आहे. किल्ल्याच्या वरसुद्धा जाता येतं. वर जायला थोडासा कठीण रस्ता आहे आणि दुसरीकडून रस्ता आहे. आत्ता आपण वर नाही जाणार आहे. आत्ता आपण फक्त नेड्यामध्येच जाणार आहे. बघा, इथे बाजूलाच हे मोहनदरी गाव आहे. नांदुरीपासून जवळच आहे गाव. याच्या गावाच्या पायथ्याला आहे. इथे आश्रमशाळा आहे आणि आता आम्ही इथे चढायला सुरुवात करतो आहे. हे बघा, चला. तर मित्रांनो, नॉर्मल ट्रेक करून अर्धा रस्ता पार केला आहे आणि इथे पोचलो आहे. इथे वरती नीड आहे. आता थोडा हार्ड पॅच चालू होते. चढायला सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, हे आहे मोहनदरी गाव. गावाच्या एकदम सुरुवातीला तिथं गाडी पार्क केली आहे. सप्तशृंगीगडाचा तो कडा दिसतोय. त्याच्याच बाजूला मार्कंडेचा तो कडा दिसतोय. लांब तिकडे झोडपचा सुद्धा तो पीक दिसतो. आणि हे बघा, आपण पोचत आलो. एक रस्ता तिकडून आहे, तो थोडा कठीण आहे. आम्ही इकडून आलो. आता इथून रस्ता शोधत हळूहळू वर जायचं. चला, तिथे पोचू. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जास्त कोणी येत नसल्यामुळं ना वाट अशी प्रॉपर नाही. जास्त माणसं जातात तिथं बरोबर वाटत. हां, तर वाट खूप प्रॉपर नाही ना, त्यामुळं वाट शोधायला आणि तिला फॉलो करायला थोडं कठीण आहे. बाकी काही नाही. गवत वाढलेलं आहे ना एवढं, तर वाट दिसतच नाही आणि रिस्की पॅच खूप आहेत. मला तर मित्रांनो, आता आम्ही नेड्यात जाण्यासाठी खरा तिथून एक रस्ता आहे, पण तो थोडा कठीण वाटला. इकडून एक पाय वाटेत होते, आम्ही इकडून आलो. पण इथून काय आता पुढं जायला रस्ता दिसत नाही आहे आणि गवत इतकं वाढलेलं आहे की खाली काही दिसत नाही आहे. पाय कुठं ठेवतो आहे, पायवाटच दिसत नाही आणि रिस्की पॅच पण आहे थोडासा पुढं. त्यामुळं आता काय आम्ही नेड्यात न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याच्याऐवजी आम्ही थोडं परत जाऊ आणि किल्ल्याची हा जो कोपरा आहे वरचा, याच्यावर जाऊ आम्ही. चला, आता थोडं परत जातो आम्ही. तिथं नेड येतं ते, हे बघा ते.